निवृत्तीचा काळ सुखाचा म्हणतात, पण सुख कशात मानायचं यावरती हे सुख अवलंबून असतं. सलील संदीपच्या भाषेत असंही सांगता येतं की एकटेच जगू, एवढंच ना, आमचं हस आमचं रड समोर घेऊन एकटेच बघू, एकटेच जगू, असंही नकारात्मक जगता येतं. आणि अर्धा पेला भरलेला आहे असंही सकारात्मक जगता येतं. निवृत्तीचा काळ सुखाचा करायचा असेल तर आपल्या आवडीनिवडी सेकंड इनिंग सारख्या पुन्हा आणखी उभारल्या पाहिजेत, पुन्हा त्या जपल्या पाहिजेत आणि त्यातूनच तुम्हाला सुखाचा आनंद मिळू शकतो. माझ्यासोबत आहेत राजाराम भुजबळ सर, की ज्यांनी अनेक वर्ष अध्यापन केलं आणि त्यानंतर निवृत्तीच्या काळामध्ये त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून बारामती तालुक्यातल्या अनेक ज्येष्ठांच्या मनामध्ये आयुष्यामध्ये आनंद फुलवण्याचा प्रयत्न केलाच, पण स्वतःच्या आयुष्यात त्यांनी कसा आनंद फुलवलाय तो आपण त्याच्याकडून जाणून घेऊ. सर नमस्कार. पहिल्यांदा खरं तर तुम्हाला आवडत नाही आम्हाला मान्य आहे, परंतु एक जाणून घ्यायचंय की तुम्ही आता काय करत आहात. आता सध्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघातच काम करतोय आणि आता जर समजा अशी चित्र काढायचे म्हटले तर मग मात्र नातवंड जवळ येतात आणि दादा बाहेर चाला, त्याच्यामुळं मला आता चित्राला तसा वेळ मिळत नाही. त्याला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आणि तेवढं मिळत नाही. त्यामुळे मी याला सगळा वेळ माझा ज्येष्ठ नागरिक संघात रोज घालवतो. यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की सीसी पेन्सिल जे आहे त्या पेन्सिलवर ते चित्र रेखाटतात. अनेक चित्र त्यांनी तयार केलेले आहेत, अतिशय अप्रतिम आहेत. या वयात त्यांनी ही चित्र रेखाटलेली आहेत. खरं तर त्यांचा विषय इंग्रजी होता. तुमच्या शाळेतला विषय इंग्लिश होता. हो, इंग्रजी विषय होता आणि जुन्या 11वी पासून 1973 पासून मी या क्षेत्रात आहे आणि 2007ला मी सेवानिवृत्त झालेलो आहे. 2007ला तुम्ही सेवानिवृत्त झाला. म्हणजे सीसी पेन्सिलचा उद्योग कधीपासून तुमच्या मनाला? तो कॉलेजला असल्यापासून आहे. म्हणजे 1972 पासून 70, 71, 72 तिथपासून माझी सुरुवात केली चित्र काढायला. आणि मग कॉलेजला असताना बक्षीस सुद्धा मिळाले. माननीय सौ प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते मला पुरस्कारही मिळाला होता. वा, किती चित्र काढले आतापर्यंत? तसं पाहिलं तर जवळ 15-20 चित्र काढले. बरं. पण ते जिथं दिले तिथंच दिलेले आहेत ते. अशा आहेत काही शाळा जिथं ज्या शाळेत नोकरी केली त्या शाळेमध्ये तिथं एक चित्र दिलंय काय. आणि बीएड कॉलेजला असताना बीएड कॉलेजला अरण्येश्वरला तिथं एक स्वामी विवेकानंदांचं चित्र दिलेलं आहे. मला एक सांगा, बऱ्याचदा चित्रकार अगदी हुबेहूब चित्र काढायचे असतील तर तो चौकोनात आखून किंवा बऱ्यापैकी तो टेक्निकली करतो. तुम्ही कशा पद्धतीने चित्र? नाही, मी काय करतो माहिती, चित्राचा मला मिळणारा आकार किती लहान असला तर मी स्केल टाकून ती मोठी करतो. मग स्केल टाकून काढलं म्हणजे मग ॲक्युरेसी येते थोडीशी. मला डायरेक्ट काढता येत नाही अशी. मग त्यातलं फिलिंग येत नाही त्या चित्रातलं. मला एक सांगा, एक चित्र काढलं तुम्हाला समाधान किती? समाधान किती मिळतं? समाधान मध्ये काय विचारायचं, खूप समाधान मिळतं याच्यात. आतापर्यंत मी तेच करत होतो. आता फक्त मला वयाच्या मानानं मला आता थोडंसं माझं आता 75 निम्म झालंय, त्यामुळं मला आता शक्य होत नाहीये. तुम्ही सरांची आता जी चित्र पाहिलेली आहेत ती चित्र सीसी पेन्सिलवरती म्हणजे साध्या पेन्सिलवरती रेखाटलेली आहेत. पेन्सिलवरती रेखाटणारे अनेक जण असतील, पण यांच्या आडनावात भुजबळ आहे. हातात ताकद असली तर कुठलाही आनंद कशाही पद्धतीने करता येतो. निवृत्तीचा काळ सुखाचा म्हणतात ते असंच. सरांच्या चेहऱ्यावर तुम्ही आताही बोलताना जे हसू पाहिलं ते समाधानाचं हसू आहे. आणि खरं तर हेच हसू प्रत्येक निवृत्ताच्या, म्हणजे निवृत्त खरं म्हणता येत नाही, कुणीही आयुष्यातून निवृत्त होत नाही. रिटायर्ड आहेत पण टायर्ड नाहीत अशी सगळी माणसं दुसऱ्याच्याही आयुष्यात आनंद फुलवताना दिसतात. ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून भुजबळ सर असतील, जोशी सर असतील, त्यांचे सहकारी असतील, ते बारामती तालुक्यातल्या, इंदापूर तालुक्यातल्या ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये आनंद फुलवण्याचा, समाधान देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्या जोडीला स्वतःचंही आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर आयुष्यामध्ये आजार असतोच किंवा आजार आणि इतर एक समस्या असतील, पण या समस्यावर मात करत आपलं आयुष्य कसं फुलवावं, कसं सुखाचं करावं हे भुजबळ सरांकडे शिकावं. धन्यवाद.